नमस्कार. आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा धमाका पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच की आता काव्या रम्याच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणू लागते ही चपराक ज्या काव्याकडून, म्हणजेच पहिल्या काव्याकडून. आता तुला कळेल की ही पहिली काव्य काय आहे. तर आता ही जुनी काव्या पुन्हा एकदा उठून उभी राहिली आहे असं काव्या ठणकावून रम्याला सांगताच रम्या म्हणू लागते, हो का? मग ही जुनी काव्या तिच्या मनाविरुद्ध जाऊन बाळाला जन्म का देतेय? तर काव्या म्हणू लागते, एक मिनिट रम्या, बाळाला जन्म द्यायचा की नाही द्यायचा, बाळाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे आमचं आम्ही ठरवू, हे आमचं बाळ आहे. आता हे ऐकताच पार्थ काव्याला म्हणतो, आपलं बाळ? असं म्हणताच काव्या पारचा हात हातात घेते, एक हात पोटावर ठेवते आणि रागानेच रम्याकडे पाहते. आता आता मात्र काव्याने रम्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो. रम्याची सगळी कारस्थानं काव्याला कळालेली असतात. काव्याच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत असतात, या सगळ्या काही रम्यामुळे घडतात. आपल्या बाळाच्या जीवावर रम्या उठलेली आहे. रम्या त्याला मारण्याचा प्रयत्न करते. स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी रम्या इतक्या खालच्या पातळीला जाते. हे ज्यावेळी काव्याच्या लक्षात येतं, या सगळ्याचा शोध ज्यावेळी काव्या घेते, त्यावेळी मात्र काव्या संतापलेली असते. एक आई म्हणून तिने जे काही रूप धारण केलेलं असतं, त्यामुळे मात्र रम्या आणि वसू आत्या कोमात जातात. इथे मात्र पार्थ खुश होतो. आता काव्याने रम्याला ठणकावून सांगितलेलं असतं, यापुढे माझ्या बाळाच्या किंवा आमच्या संसाराच्या आड येण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, मी काय करेन हे तुला कळणारही नाही. आता मात्र रम्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. एक आईचा संताप काय असतो हे रम्याला कळालेलं असतं. आता काव्या पुढे जाऊन रम्याला कशाप्रकारे धडा शिकवेल आणि अगदी आनंदाने या बाळाला जन्म द्यायला तयार होईल का, या बाळाला स्वीकारेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेघ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.